आमदार इद्रिस नायकवडी हे ढोंगी बाबा, आमदारकी वाचवण्यासाठी इद्रिस नायकवडी यांचे आरोग्य शिबिराचे ढोंग. जमील बागवान यांच्या घणाघाती आरोप. अजितदादांच्या नावाचा राजकीय वापर. मिरजेत राष्ट्रवादीत अंतर्गत फूट चव्हाट्यावर. मिरज आमदार इद्रिस नायकवडी यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेले आरोग्य शिबिर हे लोकसेवेसाठी नसून केवळ स्वतःची आमदारकी वाचवण्यासाठी केलेला देखावा असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जमील बागवान यांनी पत्रकार परिषदेत केला. बागवान म्हणाले की स्वर्गीय अजितदादा पवार यांनी अल्पसंख्याक समाजावर विशेष प्रेम केले. सभागृहात मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व असावे या उद्देशाने त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या 2 आमदारांपैकी एक आमदारकी इद्रिस नायकवडी यांना दिली होती. मात्र गेल्या 1.5 वर्षाच्या कार्यकाळात आमदार नायकवडी यांनी विधान परिषदेत अल्पसंख्याक किंवा मुस्लिम समाजाच्या प्रश्नावर एकदाही आवाज उठवलेला नाही. त्यामुळे आपल्या निष्क्रियतेवर पडदा टाकण्यासाठी आणि आमदारकी टिकवण्यासाठीच अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या नावाखाली आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. लोकांच्या आरोग्याची खरी चिंता असती तर संपूर्ण कार्यकाळात दिसली असती. मात्र आता राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही बागवान यांनी केला. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार इद्रिस नायकवडीनं जो आरोग्य शिबिर घेतला आहे ते एक ढोंग आहे. आमदार वाचवण्यासाठी, आमदारकी वाचवण्यासाठी घेतलेला हे आरोग्य शिबिर आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी अल्पसंख्यावर, खास करून मुस्लिम समाजावर जास्त प्रेम करत होते. सभागृहामध्ये अल्पसंख्याचा एकही आमदार नाही, मुस्लिम समाजा एकही आमदार नाही. अजितदादा पवारला 2 वाटेला आमदार आले, त्यातले एक आमदार मुस्लिम समाजा अल्पसंख्याला इद्रिस नायकवडीला दिले. इद्रिस नायकवडीला आमदारकी दिल्यानंतर 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार इद्रिस नायकवडींनी सभागृहामध्ये मुस्लिम समाजासाठी व अल्पसंख्याच्या समाजासाठी एक कुठला प्रश्न मांडला. म्हणून कैलासवासी अजितदादा पवार, इद्रिस नायक